सोलापुरात स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडे 400 अर्ज। सोलापूर महापालिकेमध्ये भाजपचे 87 नगरसेवक, महापालिकेमध्ये 10 पैकी भाजपचे 9 स्वीकृत नगरसेवक असणार। भाजपच्या स्वीकृत सदस्यपदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। रायगडमधील भाजप उमेदवाराचा मतमोजणीवर आक्षेप। मनस्वी मोहितेंची फेरमतमोजणीची मागणी। मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप। राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल। झडपी निवडणुकीदरम्यान भानामतीचे प्रकार। कोल्हापुरात पिंपळ आणि वडाच्या झाडांना बाहुल्या। नेत्यांच्या फोटोंसह झाडांना ठोकले खिळे। मोदींसह स्थानिक नेत्यांच्या फोटोंचाही वापर। नवरा नवरीची हार्वेस्टरमधून एंट्री। नवरदेवानं स्वतः चालवला हार्वेस्टर। थेट हार्वेस्टरवर बसून वरात घरात। भंडाऱ्यातील हटके वरातीची जोरदार चर्चा। पुण्यात अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच। एफसी रोडवरील अनधिकृत आस्थापनांवर हातोडा। सलग 10व्या दिवशी अतिक्रमणांवर कारवाई दरम्यान अनेक वस्तू जप्त। संभाजीनगरमध्ये तरुणाची 17 लाखांची फसवणूक। इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायामध्ये गुंतवणूक करत नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत तरुणाला फसवलं। पुण्याच्या बाणेर परिसरामध्ये राहणाऱ्या बहीण भावाविरोधात गुन्हा दाखल। सोलापूर गोवा विमानसेवा 3 दिवस बंद राहणार। गोवा विमानतळावर रनवेचं काम सुरू असल्यानं 17 तारखेपर्यंत हवाई वाहतूक बंद। मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला एप्रिलचा मुहूर्त। सेवा सुरू करण्यासाठी सागरी मंडळाकडून वेगवान हालचाली। प्रवास अवघ्या 5 तासांवर येणार। T20 वर्ल्ड कपमध्ये आज सुपर संडेचा सुपरहिट मुकाबला। कोलंबोत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान भिडणार। तर पावसाच्या शक्यतेमुळे क्रिकेटप्रेमींना धाकधूक। मनमाड कसारा चौथ्या मार्गिकेला मंजुरी। 10,154 कोटींचा 131 किलोमीटरचा प्रकल्प मंजूर आहे। 131 किलोमीटरच्या मार्गात 5 बोगदे असणार। मिलन इन्फ्रा कंपनीला 5 कोटींचा दंड। तर देखरेख करणाऱ्या कंपनीला 1 कोटींचा दंड। MMRDAच्या अतिरिक्त आयुक्तांची माहिती। मुलुंड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर। चौकशी करून दोषींवर कारवाई करणार। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मुलुंड दुर्घटनेतील मृतांमध्ये उत्तर प्रदेशातील सरपंचाचा समावेश। माजी सरपंच गंभीर जखमी। मुंबई फिरण्यासाठी सरपंच आणि माजी सरपंच आलेले होते, तेव्हाच त्यांना मृत्यू निघाला। कोलकातामध्ये इंडिगो विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। टॉयलेटमध्ये आढळली धमकीची चिठ्ठी। पोलिसांकडून चौकशी सुरू। मुंबईतील दादर रेल्वे स्थानक परिसरामध्ये परिसर हा फेरीवाला मुक्त। महापालिका आणि पोलिसांची फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई। दादर स्थानक परिसरानं घेतला मोकळा आश्रय।